नक्षलवादी चळवळीला अखेरची घरघर लागलेली आहे। नक्षलींच्या सेंट्रल कमिटीमधल्या आणखी एकानं शरणागती पत्करलेली आहे। काल रात्री उशिरा चेल्लुरी नारायण राव उर्फ सुरेश यानं शरणागती पत्करलेली आहे। आंध्र प्रदेश पोलिसांसमोर 8 सहकाऱ्यांसह सुरेश हा शरण आलेला आहे। तर गेली 36 वर्ष सुरेश हा नक्षल चळवळीमध्ये सक्रिय होता। सुरेशच्या शरणागतीनंतर सेंट्रल कमिटीमध्ये आता केवळ 2च सदस्य उरलेले आहेत। त्यामुळे नक्षलवाद्यांना हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल। आणि याच संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ। रजत, खरं तर ही नक्षल चळवळ आता संपुष्टात आली आहे असंच एका अर्थी म्हणायचं का? महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठे हादरे जे आहेत ते या संपूर्ण माओवादी चळवळीला बसलेले होते आणि आता झारखंड, ओडिसा आणि आंध्र प्रदेशचा जो सीमावर्ती भाग आहे त्या भागामध्ये काही मोजके माओवादी जे आहेत छोट्या छोट्या समूहामध्ये शिल्लक होते आणि त्यापैकी एक चेल्लुरी नारायण राव जे माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचे सदस्य आहेत, त्यांनी आज काल संध्याकाळी आंध्र प्रदेश पोलिसांसमोर आपल्या 8 सहकाऱ्यांसह शस्त्र जे आहे ते खाली ठेवलेले आहे। त्यामुळे एकेकाळी माओवाद्यांची सेंट्रल कमिटी 22 सदस्यांची असायची, आता त्याचे फक्त 2 सदस्य, एक सर्वोच्च नेता गणपती जो बराच वयोवृद्ध झालेला आहे तो अजूनही पोलिसांच्या किंवा सुरक्षा दलांच्या हाती लागलेला नाही, आत्मसमर्पण त्याने केलेलं नाही। आणि सोबतच झारखंडच्या भागामध्ये सक्रिय असलेला मिशिर बेसरा जो आपल्या जवळपास 38 ते 40 सहकाऱ्यांचा अजूनही पोलिसांसमोर आलेला नाही। असे 2च सेंट्रल कमिटी मेंबर जे आहेत ते बाहेर आहेत, अन्यथा इतर सर्व सेंट्रल कमिटी मेंबर एकतर मारले गेले आहेत किंवा त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे। त्यामुळे निश्चितच जो दावा केंद्र सरकार करतंय ग्राउंड रिअलिटी जी आहे ती त्याला पाठबळ देणारी आहे। अगदी धन्यवाद रजत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे सुरेशच्या शरणागतीनंतर आता केवळ 2च नक्षलवादी हे उरल्याचं कळतंय। त्यामुळे सेंट्रल कमिटीमध्ये आता केवळ 2 नक्षलवादी उरलेले आहेत। त्यामुळे एका अर्थी नक्षलवाद्यांना हा एक मोठा धक्का मानला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।